नमस्कार. स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अँड स्किल डेव्हलपमेंट मध्ये. आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत वित्तीय वर्ष सन 2025-26 साठी शासकीय कर्मचारी यांच्यासाठी इन्कम टॅक्सचे स्लॅब व एकूण उत्पन्नावर मिळणारी सूट याबाबतची संक्षिप्त माहिती. सुरुवातीला आपण शासकीय कर्मचारी यांना वित्तीय वर्ष 2025-26 मध्ये किती उत्पन्नावर कर भरावा लागेल याबाबतची माहिती बघू. सन 2025-26 मध्ये ज्या सरकारी कर्मचारी यांचे उत्पन्न ₹12 लाख पर्यंत असेल त्यांना कोणताही टॅक्स भरावा लागत नाही. तसेच एकूण उत्पन्नावर रक्कम ₹75,000 चे स्टँडर्ड डिडक्शन असेल म्हणजेच उत्पन्न ₹12,75,000 पर्यंत कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. उत्पन्न ₹12,75,000 पुढे असल्यास स्टँडर्ड डिडक्शन ची रक्कम ₹75,000 वजा केल्यानंतर जर उत्पन्न 12 लाख ते 12,70,588 च्या दरम्यान असेल म्हणजेच थोडक्यात स्टँडर्ड डिडक्शन वजा करण्यापूर्वी आपले एकूण उत्पन्न 13,45,588 पर्यंत असेल तर आपणास मार्जिनल रिलीफचा बेनिफिट असेल. मार्जिनल रिलीफ म्हणजे थोडक्यात आपणास टॅक्स स्लॅब प्रमाणे बसणारा टॅक्स भरावा लागणार नाही. तर रक्कम ₹12 लाखच्या वर जेवढी रक्कम असेल तेवढीच रक्कम आपणास इन्कम टॅक्स म्हणून भरावी लागेल. आपले एकूण उत्पन्न जर 13,45,588 च्या वर असेल तर मात्र आपणास स्टँडर्ड डिडक्शन वजा करून टॅक्स स्लॅब प्रमाणे बसणारा टॅक्स भरावा लागेल. तर आपण बघूया की फायनान्शियल इयर 2025-26 साठी टॅक्सचे स्लॅब आणि त्यांचे रेट. 0 ते 4 लाख पर्यंत कोणताही टॅक्स नसेल. 4 लाख ते 8 लाख च्या दरम्यान उत्पन्न असल्यास 5% टॅक्स असेल. 8 लाख 1 ते 12 लाख च्या दरम्यान उत्पन्न असल्यावर 10% टॅक्स असेल. 12 लाख 1 ते 16 लाख च्या दरम्यान उत्पन्न असल्यास 15% टॅक्स भरावा लागेल. 16 लाख 1 ते 20 लाख च्या दरम्यान उत्पन्न असल्यास 20% टॅक्स भरावा लागेल. 20 लाख 1 ते 24 लाख च्या दरम्यान उत्पन्न असल्यास 25% टॅक्स असेल व 24 लाखाच्या पुढे उत्पन्न असल्यास त्यावर 30% इतका टॅक्स असेल. तर या ठिकाणी आपण इन्कम टॅक्स संदर्भात काही उदाहरण बघूया. जर एखाद्या कर्मचाऱ्याचे उत्पन्न 10 लाख असेल तर त्याला ₹75,000 चे स्टँडर्ड डिडक्शन मिळेल. त्यानंतर त्याला 9,25,000 एवढ्या रकमेवर टॅक्स स्लॅब प्रमाणे बसणारा टॅक्स भरावा लागेल. तर या उदाहरणामध्ये टॅक्स स्लॅब कसे असतील. 0 ते 4 लाख मध्ये 0%. 4 लाख ते 8 लाख दरम्यान 5% म्हणजेच 20,000. 8 लाख 1 ते 12 लाख या दरम्यान 10% म्हणजेच ₹12,500 असा या कर्मचाऱ्यास एकूण 32,500 इतका टॅक्स बसेल. परंतु त्याला या प्रकरणामध्ये ₹32,500 इतका रिबीट मिळेल. त्यामुळे त्याला इन्कम टॅक्स हा 0 असेल. दुसरे एक उदाहरण बघूया. जर एखाद्या कर्मचाऱ्याचे उत्पन्न हे
12,50,000 इतके असेल तर स्टँडर्ड डिडक्शन ₹75 इतके वजा केल्यानंतर इन्कम टॅक्स ची करपात्र रक्कम ही 11,75,000 इतकी असेल. तर 11,75,000वर टॅक्स स्लॅब प्रमाणे बसणारा टॅक्स बघूया. 0 ते 4 लाखापर्यंत 0, 4 लाख ते 8 लाख पर्यंत 5% म्हणजेच 20,000, 8 लाख ते 12 लाख पर्यंत 10% म्हणजेच 37,500, अशी एकूण इन्कम टॅक्सची रक्कम 57,500 इतकी होईल. तर या प्रकरणामध्ये देखील कर्मचाऱ्याला 57,500 इतका रिबीट मिळून जाईल. आता दुसरे एक उदाहरण बघूया. ज्या कर्मचाऱ्याचे उत्पन्न 12,90,000 असेल त्या कर्मचाऱ्याला ₹75,000 इतका स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ मिळेल. त्यानंतर सदर कर्मचाऱ्यास 12,15,000 रकमेवर इन्कम टॅक्स भरावा लागेल. तर टॅक्स स्लॅब प्रमाणे बघूया आपण या कर्मचाऱ्यास किती टॅक्स बसतोय. 0 ते 4 लाखापर्यंत 0, 4 लाख ते 8 दरम्यान 20,000, 8 लाख ते 12 लाख 40,000, 12 लाख ते 16 लाख दरम्यान ची रक्कम 15,000वर 15% म्हणजेच 2,250, असा एकूण सदर कर्मचाऱ्याचा टॅक्स हा 62,250 इतका होईल. तर या ठिकाणी आपण बघू शकतोय की सदर कर्मचाऱ्याचा इन्कम टॅक्स हा 62,250 इतका झालेला आहे. परंतु या कर्मचाऱ्याचे उत्पन्न हे स्टँडर्ड डिडक्शन वजा केल्यानंतर 12 लाख ते 12,70,588 दरम्यान आहे. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यास मार्जिनल रिलीफचा बेनिफिट भेटेल. तर मार्जिनल रिलीफचा बेनिफिट भेटल्यामुळे सदर कर्मचाऱ्यास किती टॅक्स भरावा लागतो हे आपण बघू. या कर्मचाऱ्यात जर मार्जिनल रिलीफचा बेनिफिट मिळाला नसता तर 62,250 इतका टॅक्स भरावा लागला असता. परंतु मार्जिनल रिलीफ भेटल्यामुळे सदर कर्मचाऱ्याचे टॅक्स हा ₹47,250 इतक्या रकमेने कमी होतो व या कर्मचाऱ्यास ₹15,000 इतका टॅक्स बसेल. त्यावर एज्युकेशन सेस 4% इतका भरावा लागेल व एकूण इन्कम टॅक्स हा 15,600 इतका भरावा लागेल. तर या ठिकाणी आपण दुसरे एक उदाहरण पाहूया. एखाद्या कर्मचाऱ्याचं उत्पन्न जर 14 लाख इतके असेल या प्रकरणामध्ये कर्मचाऱ्यास ₹75,000 स्टँडर्ड डिडक्शन वजा केल्यानंतर त्याचे उत्पन्न हे 13,25,000 इतके होईल. सर्व टॅक्स स्लॅबमध्ये कॅल्क्युलेशन केल्यानंतर सदर कर्मचाऱ्यास 78,750 इतका टॅक्स बसेल. या प्रकरणामध्ये कर्मचाऱ्याचे उत्पन्न हे 13,45,588 च्या
पुढे असल्यामुळे या कर्मचाऱ्यास मार्जिनल रिलीफचा फायदा मिळणार नाही व त्यामुळे त्यांना स्लॅब प्रमाणे बसणारा एकूण टॅक्स हा भरावा लागेल. तर या ठिकाणी 78,750 इतका इन्कम टॅक्स भरावा लागेल. यांना रिबीट किंवा मार्जिनल रिलीफ यांचा कोणताही फायदा होणार नाही. 78,750 वर एज्युकेशन सेस 4% म्हणजेच 3,150 होईल व एकूण इन्कम टॅक्स हा 81,900 इतका भरावा लागेल. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.